गडे जिथे मॅच आपण पाहतोय शेवटच्या मोमेंटला ग्रँड फिनाले नक्कीच हे मॅच रंगत पाहायला मिळेल। 2 षटकाचा सामना असेल यात शंकाच नाहीये। जो संघ जिंकेल तो मात्र कुठल्या कोणत्या गावामध्ये ही चमचमती ट्रॉफी जाईल हे देखील पाहावं लागेल। नक्कीच तर नक्कीच धारोळ संघाला या ठिकाणी शुभेच्छा येतात। पंढरी शेंडे यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा येतात धारोळ संघाला। नक्कीच शुभेच्छा तर देणारच। लोक अजूनपर्यंत टीव्ही समोर आहेत, काय बोलणार। खऱ्या अर्थाने हे प्रेम आहे। पहिला बॉल यावेळेस मात्र पहिल्याच बॉलवर फार चांगला फटका पाहायला मिळाला। डिपीट विकेटला चेंडू रवाना होत आहे। एकच धाव घेतली जाईल आणि एका धावेने श्री गणेशा केला जातोय धारोळ या संघाचा। स्ट्राइक एंडवर कमी असताना एक धाव अंकित केली तर त्याच्या समवेत तुम्ही पाहू शकाल त्याच्या साथीला खऱ्या अर्थाने ज्या फलंदाजाने अद्यापर्यंत हा सामना जिवंत ठेवलाय तो फलंदाज जितेंद्र। स्ट्राइक एंडवर अफलातून बॅटिंग करत असताना जितेंद्र शेंडे गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय। गोलंदाज दीपक यावेळेस मात्र आउटसाइड द लेग स्टंप। नक्कीच एक एक्स्ट्रा स्वरूपाची धाव जोडली जाईल धाव फलकावर। 2 धावा धाव फलकावर जोडल्या जातील। अर्थात नक्कीच इथून तुम्हाला कमबॅक करावं लागेल। कोणत्या गावामध्ये ही चमचमती ट्रॉफी जाईल हे देखील पाहावं लागेल। कोणता खेळाडू या स्पोर्ट्स सायकलवर आपलं नाव कोरेल हे देखील पाहावं लागेल। यावेळेस मात्र बॉल हवेत होता परंतु डायरेक्ट हिट नक्कीच इथे हिट करण्याचा प्रयत्न केला जात होता। एकच धाव घेतली जाईल। नक्कीच एका धावेने धाव फलक जाण पोहोचलेल 3 या आकड्यावर। नक्कीच ग्रँड फिनाले आपण पाहतोय। ही अंतिम सामना या स्पर्धेचा या नाईट रजनीश शुक्लेचा अंतिम सामना धारोळ आणि त्याच्या विपक्षात तुम्ही पाहू शकाल। एक बिग फाईट नक्कीच खांडीचा पाडा। खूप वेळा हे 2 संघ एकमेकांसमोर विरोधात लढलेत। यावेळेस मात्र पुन्हा एकदा कशा प्रकारे गोलंदाजी करावी देखील कळावं लागेल। कारण विचार केला तर व्हाईट बॉल आणि एक एक्स्ट्रा स्वरूपाची धाव फलकावर जोडली जाईल। धाव फलक जाऊन पोहोचलाय तब्बल 4 या आकड्यावर। नक्कीच 4 धावा धाव फलकावर जोडल्या जातील आज शंकाच नाहीये। स्ट्राइक एंडवर पुन्हा एकदा कवी। यावेळेस मात्र फार चांगला फटका आहे। काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडूला पाठवलाय। 1 बाउंस सीमा रेखा पार येतोय कवीच्या बॅट मधनं हा चौकार। अभी तो चौकार मारा है। छक्का तो अभी बाकी है। आगाज देखा है अपने अंजाम तो अभी बाकी है। नक्कीच इथे फलंदाजी फार चांगली करत असताना फलंदाज तुम्ही पाहू शकाल कवी अप्रतिम बॅटिंग करतोय। षटकातील अजूनही काय चेंडूचा खेळ शिल्लक असेल। नक्कीच दीपकच्या विरोधात हा हल्ला आपण पाहतोय। 8 धावा धाव फलकावर जोडले जातात। यावेळेस काय कमालीचा चेंडू फेकलाय। मी तर म्हणे नक्कीच डॉट डिलिव्हरी येते। इथून कमबॅक षटक करावं लागेल कारण 8 धावा धाव फलकावर लागले। समोर खांडीचा पाडा हा संघ खेळतोय म्हणजे शहापूर तालुक्यातील एक संघ तर दुसऱ्या साईडला तुम्ही पाहू शकाल अंबरनाथ तालुक्यातील एक दादा संघ म्हणजे धारोळ। सध्याच्या घडीला या पंचक्रोशीमध्ये जो चॅम्पियन ठरला होता जांभूळवाडीच्या मैदानावर तो संघ या ठिकाणी चॅम्पियन ठरेल का हे देखील पाहावं लागेल की खांडीचा पाडा आपला दबदबा कायम ठेवेल हे देखील पाहावं लागेल। आम्ही का शहापूर विभागातून इथे एवढ्या लांब खेळण्यासाठी आलोय त्याचा एकमेव प्रात्यक्षिक उदाहरण म्हणजे खांडीचा पाडा। नक्कीच सरळगाव पासून जर विचार केला तर फार लांब गाव आहे आणि तिथूनच बिलॉंग करत असताना आज या ठिकाणी खेळण्यासाठी पंचांकडे दाद मागत असताना टर्निंग पॉइंटला गेलेले विकेट कवी परतीच्या प्रवासाला डीजे होऊन जाऊ द्या।
धन्यवाद डीजे. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल अनिल शेंडेला. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय गोलंदाज आकाश. लोक म्हणतात की आपण चांगलं असलं की सगळं जग चांगलं वागतं, पण खरं सांगू इथे मात्र फार चांगला फटका. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावणार तोपर्यंत चेंडूला अडवणार, नक्कीच उचलफेक करणार तोपर्यंत 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्या जातात. या 2 धावेने धाव फलक जाऊन पोहोचेल 10 या धावसंख्येवर. नक्कीच आपण जेवढे जास्त चांगलं वागू ना तेवढे लोक आपला गैरफायदा घेतात. म्हणून चांगलं आणि वाईट कसं वागावं हे देखील आपल्या हातात असतं. शेवटी संघर्ष केल्याशिवाय कुठलाही फळ मिळत नसतो. इथे संघर्ष तर चालू आहे बॉलवर आणि इथे झेल तर पकडली गेले आणि नो बॉलची सांगत आहोत. परंतु इथे काय घडलंय पुन्हा एकदा ट्विस्ट. 2 रन घेण्याच्या प्रयत्नात नो बॉल तर घोषित केला होता पंचांनी, परंतु इथे रन आउटची विकेट पाहायला मिळाली. 1 धाव म्हणजे 1 विकेट आणि नो बॉल. अनिल शेंडे बॅक टू द डग आउट. नक्कीच उघडा डोळे आणि बघा नीट, पुढचा बॉल फ्री हिट. कशा प्रकारे ही फायनल मात्र पाहिले जाईल हे देखील पाहावं लागेल. नक्कीच शेवटची मोमेंट, शेवटची मॅच, ग्रँड फिनाले, आजच्या दिवसातील अंतिम दिवस. उजाडली वरून रात्र, स्वप्न बदलले तरी चालेल, परंतु ते स्वप्न तुम्हाला सत्यात उतरवायचं असेल तर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये संघर्ष आणि कष्ट करावे लागतील. आणि ते कष्ट करत असताना सध्या मैदानामध्ये तुम्ही पाहू शकता जितेंद्र शेंडे आणि सुशील, आणि खऱ्या अर्थाने केटीसी लाईव्हने फार चांगली मेहनत घेऊन आणि इथून खऱ्या अर्थाने चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने टीम जाऊन पोहोचले 16 या धावसंख्येवर. अफलातून बॅटिंग करत असताना जितेंद्र शेंडे. नक्कीच 4 दिवस आमचे केटीसी लाईव्ह वाले म्हणजे युट्यूब द्वारे जी सामना थेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला जातोय आणि त्याची मेहनत, त्यांचा परिश्रम, त्यांचे कष्ट अफाट पाहायला मिळते. आणि अफाट मेहनत घेऊनच कोणतीही गोष्ट शक्य होते, परंतु सध्याच्या घडीला तब्येतीकडे सुद्धा पाहावं लागतं. परंतु ठीक आहे, शेवटचा सामना आहे, ग्रँड फिनाले. या ग्रँड फिनाले मध्ये कोणता संघ विजयाच्या दिशेत जाईल हे देखील पाहावं लागेल. इथे पुन्हा एकदा नो बॉल. आज मी तर म्हणेन नक्कीच की धारोळ संघाचा दिवस आहे की काय. बॅक टू बॅक नो बॉल आणि ते फ्री हिट आणि पुन्हा एकदा नो बॉल. बॉलर नक्कीच या ठिकाणी बाद होईल आणि बॉल धाव फलक जाऊन पोहोचलाय. तेवीस धावा. ज्या वेळेस माथेरानच्या विरोधात सामना झाला होता, फक्त 28 धावा चेस करायच्या होत्या. त्या 28 धावेतून धारोळ संघाने सामना खेचला. तदनंतर विचार केला तर चाकण विरोधात सामना खेचला 2 बॉल 6 धावसंख्येची गरज असताना. आणि इथे नक्कीच फ्री हिट असणार हा बॉल, यात शंका नसेल. आणि समोर जितेंद्र, जितेंद्राचा विचार केला तर का आपलातून फलंदाजी केलाय, परंतु इथे डिसाइड आणि मोस्ट इम्पॉर्टंट खऱ्या अर्थाने आपण रेस मध्ये तर नक्कीच पाहायला मिळाला होता, परंतु पहिल्या ज्या 5 मॅचेस झाल्या त्यामधलंच आपण विचार केला. हे पहिल्या वारंवार आपण सांगत आलोय, त्यामुळे नक्कीच एक अनोख्या स्टाईलने मात्र सध्याच्या घडीला धारोळ संघासाठी ज्याने योगदान दिलंय ते खऱ्या अर्थाने आपण पाहतोय जितेंद्र शेंडे. काय बॅटिंग करतोय. फ्री हिट असणार या बॉलवर. कशा प्रकारे तो फ्री हिट खेळला जाईल हे देखील पाहावं लागेल. यावेळेस मात्र बॉल कुठे दिसला नाही.
हॅलो हॅलो यावेळेस मात्र क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु निश्चित थांबून ठेवलं जातं. अफलातून गोलंदाजी, कमबॅकिंग गोलंदाजी आपण पाहतोय सध्याच्या घडीला. दुसरा षटक मार्गस्थ असताना धाव फलकावर धावा लागले गेले ते मात्र 25. जितेंद्र शेंडेचा विचार केला तर मी तर म्हणेन आज जितेंद्र शेंडेला उचलून घ्यावं, कारण अफलातून बॅटिंग केले. यावेळेस मात्र बॉल हवेत असेल, क्षेत्ररक्षक जेच करणार, परंतु काय अफलातून फलंदाजी केले. नक्कीच संघासाठी 4 धाब्यांचं योगदान अडवलं गेलंय. ज्या ठिकाणी फिल्डिंग केली ती फिल्डिंग मात्र फार चांगली केली. नक्कीच उंचीचा फायदा जेव्हा घेतला जातो ते मात्र पाहायला मिळतं. आणि सकाळचं सत्र नक्कीच उजाडलंय. 6:05 झालेत आणि इथे खऱ्या अर्थाने आपण पाहतोय शॉर्ट बॉल आणि इथून पाठवलाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. विकेटचं होईल पतन. मिस्टर सुशील बॅक टू द डग आउट. विकेट क्रमांक 3 तंबूच्या आसऱ्याला. नक्कीच 2 षटकाचा वाजवी खेळ समाप्त झालाय. जितेंद्र आउट झालाय शेवटच्या बॉलवर. 2 षटकाचा वाजवी खेळ समाप्त झालाय. टीमची टोटल जाऊन पोहोचले 27, म्हणजे येणारे 12 बॉल आणि 28 धाव संख्येची गरज. पुन्हा एकदा या विभागात चॅम्पियन ठरेल का धारोळ हा संघ, नक्कीच पाहायला मिळेल. आज फ्रेश मध्ये सर्व मॅचेस खेळल्या आणि मी तर म्हणेन ही मेहनत आहे खऱ्या अर्थाने टीमची. आणि नक्कीच मी श्रेय देईल इथे की फार चांगली मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तर मायक्रोफोनवर पुढील आवाज आपण ऐकूया सुरेश केवर. हॅलो. प्रथम फलंदाजी करत असताना धावा बनवल्या धारोळ टीमनं 27 धावा आणि 28 धावांचं टार्गेट ठेवलंय खांडेची पाडा टीमच्या समोर. त्या 28 धावा कशा प्रकारे डिफेंड केल्या जातील. 14 बॉल क्षमासावी 12 बॉल आणि 28 धावांची गरज, म्हणजे पाहायला गेलं तर 2 षटकामध्ये 14.00 ची सरासरी राखावी लागेल इथे खांडेची पाडा टीमला. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर सकाळचं सत्र आपण पाहतोय. सकाळच्या सत्रामध्ये शेवटचा मेगा फायनलचा दिवस आणि त्या मेगा फायनलचा दिवसच्या अंतिम सामना आपण पाहतोय धारोळी विपक्ष खांडीचा पाडा या 2 संघांदरम्यान. चला सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल करायचं विनंती असेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल केली जाते. यावेळेस दीपक आणि आकाश खांडीची पाडा टीम कडनं रवाना झाले मैदानाच्या आतमध्ये. धावा काही इतक्या नाही खांडीच्या पाडा टीमचा विचार केला तर प्रत्येक षटकामध्ये 14.00 ची सरासरी राखावी लागेल, परंतु इथे 12 बॉल मध्ये 28 धावा बनवायचे. त्या कशा प्रकारे डिफेंड केल्या जातील हे पाहावा लागेल. गोलंदाज पाहतोय गोलंदाज ट्रॅक वरती जितेंद्र, एक ऑलराऊंडर खेळाडू ज्या आजचा दिवस खऱ्या अर्थाने गाजवणारा धारोड टीमचा एकमेव खेळाडू असेल जितेंद्र. पहिली फलंदाजी त्यानंतर गोलंदाजी, म्हणजे विचार केला तर आजच्या दिवसामध्ये भरपूर सपोर्ट या खेळाडूने आपल्या टीमला केले. पूर्ण टीमचा सपोर्ट असेल. ओ इथे चापट दिले बॉलला, परंतु चुकी झाली आणि इथे पहिल्या बॉल वरती फलंदाजाला जीवदान मिळालाय. ओ यावेळेस पुढे येऊन सरसवण्याचा प्रयत्न होता, संपर्क होत नाही आणि यावेळेस या बॉल वरती कुठल्या प्रकारची धाव घेतली जात नाही.
यावेळेस क्रॉस द लाईन फटका खेचलाय, बॉल चाललाय सीमा पार मैदानाच्या ही बाहेर, ठोकला इथे फलंदाजाने षटकार. अक्कचा विचार केला तर षटकार ठोकलाय. धाव संख्या आपण पाहायला गेलं तर 7 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. तीन बॉल वरती 7 धावा आल्यात. अजून 3 बॉल वरती 7 जरी धावा आल्या तरी जी सरासरी हवी आहे ती कंप्लीट करू शकेल कांडेजपाडा संघ. नाही ना, कांडेपाडे आलाय काय, रोग आलाय का, कोरोना गेला आणि रिवर्सचा रोग आला, काय बोलायचं आहे. खूप चांगला फटका खेळायचा होता परंतु संपर्क झाला नाही होत. इथे क्षेत्र आहे तिथे परंतु थोडस पंबल क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. या बॉल वरती अजून एक सिंगल धाव रोटेट केली जाते. 8 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. आता या बॉल वरती मी तर म्हणेन षटकार येणं खूप गरजेचं असेल खांडीची पाडा टीमला. शेवटचा सामना आपण अनुभवतोय. 1-2 क्रमांकासाठी ही तडफड आपण पाहतोय आणि इथे बघता बघता पहिल्या षटकाचा बाजू विकेट संपलाय. धावसंख्या आपण पाहतोय 8 अंकावरती बिनगडी बाद खेळत असताना कांडेचे पाडा संघ. वीस धाव्यांची गरज. धावा होऊ शकतील 6 बॉल मध्ये 20 जरी धावा लागल्या तरी धावा होऊ शकतील. हे 6 बॉल खूप काही सांगून जाईल या स्पर्धेमधून. कारण खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर धारोळ एका साईडला त्याला फाईट करता या. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर खांडीचे पाडा संघ गोलंदाज पाहतोय सुचिल. ओ इथे पहिल्याच बॉल वरती आक्रमण केलंय. यावेळेस समालोचनाला मानवंदन करून देणारा हा षटकार ठोकला इथे पहिल्या बॉल वरती षटकार. आता पाहायला गेलं तर 5 बॉल 14 ची गरज. काय घडेल काय बिघडेल या सामन्यामध्ये. चांगली फलंदाजी पाहायला मिळते यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. खांडीची पाडा टीमचा विचार केला तर खूप लांबून अंतर कापून आलाय शहापूर तालुक्यामधून आणि धारोळ संघ देखील अंबरनाथ तालुक्यामधून विलॉन झालाय. आणि यावेळी चांगला बॉल फेकलाय. पहिला षटकार त्यानंतर दुसरा डॉट बॉल. आता 4 बॉल 14 ची गरज. काय घडेल काय बिघडेल या सामन्यामध्ये. हे 4 बॉल खूप काही सांगून जाईल या नाईट शृंखलेमध्ये. ओ इथे ब्लास्ट केलाय. अजून एक येतो चांगला फटका आणि ठोकला इथे फलंदाजाने षटकार. तीन बॉल 8 धावांची गरज. 3 बॉल 8 धावांची गरज. काय घडेल काय बिघडेल दोन्ही संघाच्या फासण्या फुसफास करत असताना खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहू शकाल हा सामना आपण अनुभवतोय. 1-2 साठी ही तडफड आपण पाहतोय. ओ इथे चांगला 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 बॉल फेकलाय अजून एक. सुचिलनं 2 बॉल 8 धावांची गरज. काय घडेल काय बिघडेल या सामन्यामध्ये याचं प्रति उत्तर गोलंदाजाकडनं पाहायला मिळेल की फलंदाजाकडनं पाहायला मिळेल. 2 बॉल 8 धावांची गरज. ओ आता पूर्णपणे सामना इथे झुंकलाय धारोळ टीम कडे. कारण खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर सलामीचा फलंदाज असून सुद्धा डॉट बॉल खेळलाय. सामना होता कुठं आणि आला ठेवून कुठलं. कारण या षटकामध्ये 2 षटकार ठोकले असून तरी सुद्धा आता 6 बॉल 8 धावांची गरज. एखादा नो बॉल या सामन्यामध्ये कमबॅक करू शकेल खांडीची पाडा टीमला. खूप चांगली मॅच पाहतोय. शेवटचा बॉल या स्पर्धेमधील आपण पाहतोय
आणि या शेवटचं बॉल वरती घडलं काय फलंदाज